नमस्कार मित्रांनो, आज आपण 80-20 रूल्स आणि सेल्स याविषयी समजून घेणार आहोत। 80-20 रूल्स सेल में क्या काम करता है, कैसे काम करता है। मी मित्रांनो थोडंसं मराठीत बोलेल, थोडंसं हिंदीमध्ये बोलेल, थोडंसं इंग्लिशमध्ये बोलेल, समजून घ्या। ही खूप गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो। सेलिंग स्किल खूप महत्त्वाची आहे आणि सेलमध्ये 80-20 हा नियम कसा काम करतो हे आपण पाहूया। आणि सेल्स म्हणजे काय? सेल्स म्हणजे विक्री करणे, सेल्स म्हणजे कुछ बेचणे, सेल्स म्हणजे खुशियों से जो लेन देन होता है उसे सेल्स कहते हैं। सेल्स किसे कहते हैं? सेल्स किसे कहते हैं? एक दूसरे के बीच जो लेन देन होता है, एक दूसरों के बीच जो खुशियों से लेन देन होता है उसे बेचना कहते हैं। म्हणजे खुशीनं झालेला जो व्यवहार आहे त्याला सेल्स म्हणतात, त्याला विक्री म्हणतात। कोणी कोणाला बळजबरीनं काही विकू शकत नाही मित्रांनो, कोणीच कोणाला बळजबरीनं काहीही विकू शकत नाही। उदाहरण द्यायचं म्हणजे इलेक्शन लावलं सरकारनं, मतदान आहे आणि मतदानाचा प्रचार करणं तर गव्हर्नमेंटच्या हातात आहे, पण मतदान किती करून घेणं हे गव्हर्नमेंटच्या हातात नाहीये। मतदान करायचं काम कोणाचं आहे? तुमचं आहे। वोटिंग बूथ जे म्हणतो त्यांना आपण, समजा मतदान लावायचं काम कोणाचं आहे? सरकारचं आहे। मतदान करायचं काम कोणाचं आहे? आपलं आहे। मग आपल्याला मतदान करायचं आहे का नाही करायचं आहे, का कोणाला करायचं आहे हे ठरवणार कोण? आपण। म्हणजे डिसिजन मेकर कोण आहोत? आपण आहोत ना। तसं आपल्याला समजून घ्यायचं आहे की सेल्स केल्यानं काय होतं किंवा विक्री केल्यानं काय होतं। मित्रांनो तुम्हाला सांगतो, सेल्स ही एक जगातली अशी गोष्ट आहे की छोट्या छोटा माणूस सगळ्यात श्रीमंत कसा होतो तर काहीतरी विक्री करून होतो, काहीतरी त्याला विकावं लागतं। त्यानं काही जर विकलं तर त्याला 2 पैसे मिळतील आणि 2 पैसे जर मिळाले तर ते आपल्या आयुष्यामध्ये नवीन बिझनेस मॉडेल आणून पुढे जाऊ शकतो आणि स्वतःची इन्व्हेस्टमेंट वाढू शकतो, बचत वाढू शकतो आणि नवीन फॅक्टरी उभारू करू शकतो, बिझनेस वाढू शकतो, ॲसेट्स त्याचे वाढू शकतो आणि तो पुढे जाऊ शकतो, म्हणजे करोडपती होऊ शकतो। तर सेल्स पर्सन म्हणजे कमिशनवर आपल्याला काम करायचं नाहीये, मिशनवर काम करायचं, ही गोष्ट लक्षात घ्या। कमिशनवर काम नाही करायचं, मिशनवर काम करायचं। सेल्स पर्सन म्हणलं की सर्वांच्या लक्षात येतं की अरे हे काहीतरी आपल्याला विकायला आलाय, हे काहीतरी आपल्याला लुबाडणार, असं नाही। सेल्स करणं म्हणजे 2 माणसाच्या मध्ये खुशीनं जो व्यवहार होतो त्याला सेल्स म्हणतात, त्याला विक्री म्हणतात। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जर सर्वसामान्य माणसाला जर पैसा कमवायचा असेल तर सेल्स शिवाय दुसरा पर्याय नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। ज्यांनी प्रॉपर्ट्या कमवून ठेवलेल्या आहेत, जे मोठ्या पदावर आहेत किंवा इतर प्रॉपर्टीदार काही व्यक्ती आहेत, जे रिच पर्सन आपण ज्याला म्हणतो, त्यांच्या घरच्या मुलांना कमाई करण्याची एवढी आवश्यकता नाही आहे आणि त्यांचे ॲसेट्स उभे असतात आणि त्या ॲसेटनुसार त्यांना इन्कम सोर्स जनरेट असतो, त्यामुळे त्यांना एवढी इन्कमची गरज नाही आहे। गरज आहे सर्वसामान्य माणसाला, मिडल क्लास सर्वसामान्य माणसाला, की सर्वसामान्य माणसाने सेल्स का करावा? कारण सर्वसामान्य माणसाच्याच मनामध्ये सेल्सविषयी एक भीती आहे किंवा सेल्सविषयी एक तिरस्कार म्हणावा त्याला, तिरस्कार आहे की अरे सेल्स करणं म्हणजे निव्वळ तुच्छ काम आहे। पण एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, तुच्छ काम नाही आहे, ते खूप महान काम आहे। कारण एखादी गोष्ट एखाद्या माणसाला विक्री केली आपण, हे म्हणजे तुच्छ काम आहे का? नाही। कोणताच प्रोडक्ट कोणताच व्यक्ती घेऊ शकत नाही किंवा घेणारही नाही, त्या वस्तूपासून मिळणारे फायदे घेत असतो, त्या वस्तूपासून मिळणारे रिझल्ट तो ऑब्झर्व करत असतो, रिसीव करत असतो। म्हणून एखाद्या माणसाला एखादी वस्तू विकली, उदाहरण आपण पेनचं घेऊया, हा पेन मला कोणीतरी विकला,
म्हणजे त्याने मला मदत केली का मला लुटलं? अर्थात मदत केली ना. कारण हे जर पेन माझ्याकडे नसता तर मी चांगल्या पद्धतीने साईन करू शकलो असतो का? नाहीये. चांगल्या पद्धतीने पेपर लिहू शकलो असतो का? नाहीये. म्हणजे मला ज्या माणसानं पेन विकला त्यानं मला ॲक्च्युली मदतच केली. भलेही त्याने 1-2 रुपये कमवले असतील, कमवणारच ना, कारण त्यांनी सेल केला, त्यांनी ती वस्तू विकली, मग विकली तुमच्यापर्यंत आणून दिली. ही किती मोठं प्रोसेस आहे. इन्व्हेस्टमेंट केली, ती वस्तू सांभाळली, तुमच्यापर्यंत चांगल्या अवस्थेमध्ये आणून दिली. यासाठी हे जे प्रोसेस आहे, या प्रोसेससाठी काही फीस लागणारच आहे. आणि आपणही एक गोष्ट लक्षात घ्या, आपणही ज्यावेळेस आपल्याला पैसा पाहिजे त्यावेळेस आपण शेतकरी आपल्या घरचा माल विकतो का नाही मार्केटमध्ये नेऊन? आणि मार्केटमध्ये माल नेऊन विकल्यानंतर 2 पैसे येतात आणि ते 2 पैसे आल्यानंतर आपण त्या पैशाचा आपल्या व्यवहारामध्ये वापर करू शकतो. जर समजा आपल्यापाशी काहीच नसेल विकायला तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे? नोकरी करावं लागणार आहे. पर्याय नाही, स्वतःला विकावं लागणार आहे. जर समजा तुम्हाला काही जर विकायचं नसेल तर स्वतःला विकावं लागणार आहे. मग स्वतःला विकून पैसे कमवा. 8 तास ड्युटी करा, 12 तास ड्युटी करा, स्वतःला विकून पैसे कमवा, पण विकावंच लागणार आहे. विकल्याशिवाय पर्याय नाही, विकल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि विक्रीमध्ये, सेल्समध्ये आज 80-20चा नियम आपण इथं पाहणार आहोत. तर 80-20चा नियम काय सांगतो? 80-20चा नियम सांगतो, जमलं आला, विक्री झाली तर बेस्ट, नाही झाली तर नेक्स्ट. आलं लक्षात? विक्री झाली तर बेस्ट, नाही झाली तर नेक्स्ट. म्हणजे एखादी वस्तू जर आपल्याला विकायची मार्केटमध्ये तर 80-20 हा नियम तिथं लागू होतो. म्हणजे 20 आणि 8, 2 आणि 8 हे 2 अंक तुम्ही लक्षात धरा. 2 आणि 8. उदाहरणार्थ, जर समजा तुम्ही 10 व्यक्तीला भेटलात, 10 व्यक्तीला तुम्ही कम्युनिकेशन दिलं, तुमच्या प्रोडक्टबद्दल माहिती दिली आणि तुमच्या प्रोडक्टबद्दल माहिती दिल्यानंतर त्या 10 व्यक्तीमध्ये 2 व्यक्ती 100% घेतील. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे 80-20. कदाचित एखाद्या वेळेस 80 म्हणजे 8 बी घेतील, 10 मधले 8 बी घेतील, 100 मधले 80 घेतील आणि 100 मधले कदाचित 20 बी घेतील किंवा 10 बी घेतील. पण कमीत कमी 20 माणसं 100 मधले ही तुमची वस्तू घेणार. कारण तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं तसं जर प्रेझेंटेशन जर दिलं तर ती गोष्ट तुमची 100% सक्सेस होतच असते. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून 80-20 फार्मिंगचा नियम आहे. जर समजा तुम्ही 100 माणसाला आपल्या प्रोडक्टबद्दल माहिती दिली तर ते 100 माणसापैकी कमीत कमी 20 माणसं ते प्रोडक्ट रिसीव करतील, ते प्रोडक्ट विकत घेतील आणि त्याचे फायदे तुम्ही कशा पद्धतीने सांगता, कशा पद्धतीने नाही सांगत याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन, तुम्ही ज्यावेळेस बोलता त्यावेळेस तुमचे 25 शब्द सुरुवातीचे, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, ही गोष्ट लक्षात घ्या. सुरुवातीचे 25 शब्द खूप आणि खूप महत्त्वाचे असतात. सुरुवातीचे 25 शब्द खूप आणि खूप महत्त्वाचे असतात. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, हे गोष्टी लक्षात घ्या. आणि आया तो नेक्स्ट, नहीं आया तो बेस्ट. आया तो बेस्ट, नहीं आया तो नेक्स्ट, जैसा भी बोल सकते आप. आया तो नेक्स्ट, नहीं आया तो बेस्ट, या आया तो बेस्ट, नहीं आया तो नेक्स्ट. म्हणजे जर समजा एखाद्याने वस्तू घेतली तर हरकत नाही, नाही घेतली तर दुसरा व्यक्ती आपण बघूया. म्हणजे याच्यामध्ये सेल्स करण्यामध्ये तुम्ही कोणालाही फसवत नाही. तुम्ही तुमच्या वस्तूचा प्रचार करता आणि प्रचार केल्याशिवाय कोणतीही वस्तू विकल्या जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की एखाद्या कंपनीमध्ये सेल्स करणाऱ्या व्यक्तीला सगळ्यात जास्त पगार असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण कोणालाच वाटत नाही की आपला माल कमी विकावा किंवा कोणालाच वाटत नाही की माझा माल वाईट असावा किंवा कोणाच कंपनीला वाटत नाही की माझं प्रोडक्ट विकू नये. सगळे विकण्यासाठीच काम करतात. आणि आज एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सर्वसामान्य माणसं ह्या गोष्टीपासून दूर राहतात. अरे विकावं लागणार आहे यार, विकावं लागणार आहे म्हणजे मला कोणाकडे तरी जावं लागणार आहे, त्याला कन्व्हिन्स करावं लागणार आहे, त्याला ह्या गोष्टी सांगाव्या लागणार आहेत. आणि एवढं सांगून देखील, एवढं डोकं खाऊन देखील त्यानं जर नाही म्हणलं तर ही भीती मनामध्ये असते. म्हणजे हार्डवर्क करण्याची भीती मनामध्ये असते आणि स्मार्ट वर्क करण्याची पण भीती मनामध्ये असते. आणि सक्सेस कोणाला म्हणतात, एक गोष्ट लक्षात घ्या, सक्सेस कोणाला म्हणतात, उन लोगों ने वो काम करने की कोशिश की जो काम अनसक्सेस लोगों को करना अच्छा नहीं लगता.
उन लोगों ने वो काम करने की कोशिश की जो काम अनसक्सेस लोगों को करना अच्छा नहीं लगता। अनसक्सेस लोगों को करना क्या अच्छा नहीं लगता? उनको स्मार्ट वर्क करना अच्छा नहीं लगता, हर रोज लिखना अच्छा नहीं लगता, हर रोज किताब पढ़ना अच्छा नहीं लगता। 2 पन्ने किताब के पढ़े तो अच्छी नींद आती है, सो जाते हैं। और हार्डवर्क करना अच्छा नहीं लगता, हर टाइम पे एक दूसरे से पैसा मांगना अच्छा नहीं लगता, हर टाइम पे एक दूसरे से मिलना अच्छा नहीं लगता, हर टाइम पे एक दूसरे के घर जाना, उनको कन्वेंस करना, उनको बातें करना, बताना, ये अच्छा नहीं लगता। इसलिए जो भी काम है वो सच्चे दिल से होना चाहिए, सच्चे मन से होना चाहिए। इसलिए जो भी काम करना चाहते हो वो अपने विश्वास से, अपने दिल से, पहले वो प्रोडक्ट कैसा है पहले यूज़ कर ले। यूज़ करने के बाद अगर अच्छा लगा तो ही आप उसका प्रचार करें और वो चीज़ बेचने की प्रयास करें और 2 पैसे कमाएं। तो यासाठी मित्रांनो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट पटती आणि ती दुसऱ्याला पटवून देण्याची क्षमता तुमच्यामध्ये जर आहे तर तुम्ही भरपूर पैसा कमवू शकता, नोकरीपेक्षा कितीतरी पट पैसा कमवू शकता। आणि सर्वसामान्याला सर्वात जास्त पैसा कमवून देणारं सगळ्यात महत्त्वाची स्किल म्हणजे सेलिंग आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि तुम्हाला लाज का वाटते मला सांगा? आज कोण विकत नाहीये? कोण विकत नाहीये? आपले सगळ्यात मोठा व्यक्ती आपल्या भारताचा कोण आहे माहिती आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी साहेब विकले का नाही? विकतात का नाही? विकतात का नाही मला सांगा? विकतात ना, कारण त्यांनी स्वतःचा प्रचार विकला, स्वतःची स्किल विकली आणि त्यांनी प्रचार केला, अब की बार मोदी सरकार, अब की बार मोदी सरकार, अब की बार मोदी सरकार। हे प्रचार आहे मित्रांनो, हे विकणं आहे। त्यांनी स्वतःचं संभाषण, स्वतःची स्किल, स्वतःचं डेव्हलपमेंट, स्वतःची पर्सनॅलिटी ही विकली आपल्या देशाला आणि आपल्या देशाने ती विकत घेतली, ती आपण ऑब्झर्व केली आणि पंतप्रधानांना त्या पदावर आपण पोहोचित केलं। ही खूप चांगली गोष्ट आहे। म्हणजे कोण विकत नाहीये? पंतप्रधानापासून ते स्वतः जे तुमच्या शेतात काम करणारे मजूर आहेत ते पण स्वतःला विकतात। 8 तास, 6 तास, 5 तास काम करतात ना, त्याबद्दल त्या काम केल्याच्या बद्दल तुम्ही त्यांना पैसे देता, म्हणजे त्यांना काय करता? ते स्वतःचा वेळ ते विकतात तुम्हाला। त्यांनी ते जे काम करतात त्यांच्याकडे काम करण्याची जी स्किल आहे ती स्किल ते विकतात तुम्हाला, म्हणून तुम्ही त्याचे पैसे देता। तर आज एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर समजा एखाद्या महाराजाकडे गेलो, बाबाकडे गेलो, जर बाबाला सरळ जाऊन म्हणलो बाबा तुम्ही विकता? बाबा विकता? असं नाही, तसं नाहीये। मग ते अर्थार्थी विकतात म्हणजे एक त्यांची फीस आहे। तुम्ही त्यांना बोलवलं तुमच्या घरी तर त्यांची गाडीचं पेट्रोल तुम्हाला भरावं लागेल, त्यांचे डिझेल भरावं लागेल, त्यांच्या ड्रायव्हरचा पगार तुम्हाला द्यावा लागेल, भत्ता द्यावा लागेल, त्यांची काही फीस असेल, त्यांच्या आश्रमाला आपल्याला काहीतरी दान करावं लागणार आहे, त्यांना काही मदत करावी लागणार आहे, तेव्हा त्यांची काहीतरी साखळी चालेल। आणि जर समजा हे जर चालायचं असेल तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, असं तुकाराम महाराजांच्या म्हणीप्रमाणे आपल्याला कार्य करावंच लागेल। त्यासाठी कोण विकत नाही आज? आज सर्वसाधारण एम्प्लॉई विकतो आहे, स्वतः विकतो आहे, प्रोडक्ट विकतो आहे, काहीतरी विकतो आहे, म्हणून त्याच्यापाशी 2 पैसे येतात, ते तो स्वतःचा उदरनिर्वाह पूर्ण करतात। दुसरी गोष्ट, सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये जा, तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये जा, इन्व्हेस्टमेंटमध्ये ते स्वतःचा पैसा विकतात, स्वतःचा पैसा विकल्यानंतर त्यांना जे इंटरेस्ट रेट येतो ते त्यांचं खरं बिझनेस मॉडेल असतं। दुसरी गोष्ट, बिझनेसमॅन घ्या, बिझनेसमॅन म्हणजे एखादा प्रोडक्ट एखाद्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतात, मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर ते प्रोडक्ट तयार होतं, ते प्रोडक्ट प्रेझेंटेशन होतं मार्केटमध्ये आणि प्रेझेंटेशन झाल्यानंतर ते विकल्या जातं, हे पण बिझनेसमॅनचं काम आहे। त्याच्यानंतर एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉई घ्या, सेल्फ एम्प्लॉईमध्ये कोण येतात? सेल्फ एम्प्लॉईमध्ये येतात 1 क्लासमधले आपले अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर, चांगल्या चांगल्या पदावरले इंजिनियर, डॉक्टर, वकील, हे क्लास 1 अधिकारी, हे पण स्वतःला विकतात। 2 क्लास अधिकारी, क्लार्क वगैरे हे पण स्वतःला विकतात, त्यांना पगार येतो। दुसरी गोष्ट, 3rd क्लासमधले जे सेवक आहेत हे पण स्वतःला विकतात आणि 2 पैसे पगाराच्या माध्यमातून 2 पैसे त्यांच्या घरात येतात आणि त्यांचा उदरनिर्वाह चालतो। शिपाई वगैरे सर्व काही, मजुरापासून ते पंतप्रधानापर्यंत सर्व काही स्किल आहे, ती स्किल आपली स्वतःची विकतात आणि त्याला विक्रीला सेल्स असं म्हणतात।
म्हणजे सेल्स पर्सन असं म्हणतात. तर मित्रांनो, कमिशनवर काम करू नका, मिशनवर काम करा, म्हणजे तुम्ही मोठे व्हाल. आणि 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल जे आम्ही मॉडेल उभं केलं आहे, ह्या मॉडेलचाच अर्थ हेच आहे की सेलिंग 80-20 फार्मिंग. तर 80-20 नंबरचं रूल्स मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे. 80-20 रूल तुमच्या आयुष्यामध्ये याचं इन्व्हेस्टिगेशन करा, इम्प्लिकेशन करा आणि स्वतः उज्ज्वल भविष्याची वाटचाल करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. नमस्कार, धन्यवाद, राम राम.